नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत राशीचक्रातील सर्वात रहस्यमयी, ऊर्जेने भरलेल्या आणि संकटांशी भिडण्याची अफाट ताकद असणाऱ्या राशीबद्दल, ती म्हणजे वृश्चिक राशी. मित्रांनो, वृश्चिक राशी 17 मे ते 14 जूनपर्यंत जो अधिक महिना सुरू आहे, त्या अधिक महिन्यात तुमच्या राशीसोबत काही गोष्टी घडतील. याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या राशीबद्दल, जीवनाबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील, पत्रिका बघायची असेल, जीवनात काही बाधा, दोष, संकट असतील, कर्ज असेल, पैसा टिकत नसेल, व्यापार चालत नसेल, नोकरीत उन्नती नसेल, नात्यात कटुता असेल, लग्न जमत नसेल, प्रश्नाची उत्तरे मिळत नसतील, मार्ग मिळत नसेल, तर एकदा पत्रिका बघा. पत्रिकेत काही गुणदोष आहेत की नाही ते बघा, आणि असेल काही प्रॉब्लेम तर त्यावर समस्याचं निराकरण सुद्धा करता येतं योग्य उपाय आणि योग्य सेवेने. याबद्दल सविस्तर माहितीसाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. मित्रांनो, 17 मे पासून 14 जूनपर्यंतचा काळ वृश्चिक राशीच्या जातकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि डोळ्यात तेल घालून पाहण्याचा ठरणार आहे. या काळात ग्रहांच्या स्थितीत मोठे फेरबदल होताना दिसतील. अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मासाचे आगमन झालेले आहे. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. या विशेष संयोगामुळे तुमच्या आयुष्यात आता कोणते मोठे बदल होणार आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ हा साहस आणि ऊर्जेचा कारक आहे. 17 मे नंतर सूर्य आणि बुधाची युती तुमच्या राशीच्या सप्तम आणि अष्टम भावावर विशेष प्रभाव टाकेल. गेल्या काही दिवसात जर तुम्ही खचून गेला असाल तर 17 मे नंतर तुमच्यात एक नवी ऊर्जा पाहायला तुम्हाला मिळेल. संकटांना तोंड देऊन पुढे जाण्याची तुमची वृत्ती तुम्हाला यश मिळवून देणार आहे. या काळात तुमच्या अंतःप्रेरणेची ताकद वाढणार आहे. तुमच्या पाठीमागे कोण काय कारस्थान करतंय हे तुम्हाला सहज आता समजणार आहे. तुमचे गुप्त शत्रू आता उघडे पडतील. अष्टम भावातील ग्रहांची हालचाल पाहता तुम्हाला तुमच्या रागावर आणि वाणीवर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. घाईघाईत कोणतेही धाडसी निर्णय घेऊ नका, कोणाशी वाद घालू नका. अधिक महिना हा भगवान विष्णूचा कृपेचा आणि आत्मशुद्धीचा महिना मानला जातो. वृश्चिक राशीसाठी हा काळ जुनी कर्ज आणि मानसिक त्रासातून मुक्त होण्यासाठी उत्तम आहे. गेल्या काही महिन्यांपासून डोक्यात सुरू असलेल्या विचारांची घालमेल कमी होईल. अध्यात्माकडे ओढा वाढणार आहे. मनाला एक वेगळीच स्थिरता, शांतता लाभणार आहे. सरकारी कामात किंवा कोर्ट कचेरीच्या कामात बऱ्याच दिवसांपासून जे अडथळे येत होते ते आता अधिक महिन्यात दूर होताना तुम्हाला दिसतील. वडिलोपार्जित संपत्ती किंवा जुन्या विम्याचे पैसे मिळण्याचे अनपेक्षित योग आता घडणार आहेत. मित्रांनो, नोकरी करणाऱ्यांना अचानक नवीन जबाबदारी किंवा बदली सामोरी येऊ शकते, जे सुरुवातीला कठीण वाटेल पण भविष्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. जे लोक व्यवसाय करतात त्यांना मोठा आर्थिक फायदा होईल, पण नवीन भागीदारी करताना कागदपत्रांची नीट तपासणी करा. कोणावरही अंधळा विश्वास ठेवू नका. जर तुम्ही दीर्घकाळापासून एखाद्या आजाराने किंवा शारीरिक त्रासाने त्रस्त असाल तर या काळात तुम्हाला योग्य उपचार गिळून आरोग्यात मोठी सुधारणा दिसता येणार आहे. तुमचे विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील, पण तुमच्या रणनीतीपुढे ते टिकू शकणार नाही. विजय तुमचाच होणार आहे. मित्रांनो, या काळामध्ये तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करा, याने तुम्हाला लाभ मिळेल. वृश्चिक राशीसाठी 17 मे ते 14 जून हा काळ अग्निपरीक्षेसारखा असला तरी शेवटी विजय तुमचाच आहे. फक्त संयम आणि विवेक सोडू नका. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि योग्य मार्गदर्शनासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा. धन्यवाद.